पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आजची जी तारीख आहे 28 नोव्हेंबर या ठिकाणी आहे। अजूनही भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की या ठिकाणी आम्ही पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू। मला असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस शिपाईचा फॉर्म आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, SRPFचा कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, त्याचबरोबर कारागृहाचा कुठं आम्ही भरू, असे भरपूर विद्यार्थ्यांचे डेली कमेंट या ठिकाणी राहते। पण अजूनही या ठिकाणी विद्यार्थी आशेवर आहे की नक्की या ठिकाणी आम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला पाहिजे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसाची तारीख या ठिकाणी वाढणार आहे। म्हणजे 15 दिवस अजून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी वाढणार आहे काय, जसे मागच्या भरतीमध्ये 15 दिवस एक्स्ट्रा या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जे वाढवले ते या ठिकाणी दिवस, तर ते या ठिकाणी 15 दिवस अजून या ठिकाणी वाढणार आहे का फॉर्म भरण्याची तारीख, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी 5 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी हे आहे की भरपूर विद्यार्थ्यां मनामध्ये एकच आहे की या ठिकाणी 15 दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी वाढणार आहे का, कारण की ह्या आशेवर जे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जे 2023 ची जी भरती होती त्यामध्ये 15 दिवसाची या ठिकाणी वाढ करण्यात आली होती। म्हणजे त्यावेळची कंडिशन पहा तुम्ही कशी होती, त्यावेळेची जी कंडिशन होती त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो नवीन सर्व्हर होतं, तर त्यामध्ये ते 15 दिवस तर म्हणजे 10 दिवस चांगले त्या ठिकाणी फॉर्म भरता आले होते। पण 10व्या दिवसानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 20 दिवस जे साईट एकदम जाम होती, 20 दिवस म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लय तकलीफ लागली त्या ठिकाणी। म्हणजे 5-5 घंटे 4-4 घंटे 3-3 घंटे एक फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी लागत होता, एक लक्षात ठेवा। त्यामुळे साईट डाऊन होती, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले नव्हते आणि त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसाची तारीख त्या ठिकाणी वाढली होती। तर आता भरपूर विद्यार्थी ह्या वर्षी काय करून राहिले, भरपूर विद्यार्थ्यांना काय वाटून राहिलं, जसं मागच्या भरतीमध्ये 15 दिवस जे फॉर्म भरण्यासाठी वाढून दिले, तसेच या वर्षी सुद्धा 15 दिवस या ठिकाणी वाढून देणार आहे काय, असं भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये। तर मी तुम्हाला इथं क्लिअर या ठिकाणी स्पष्ट सांगून देतो, तुम्ही ह्या आशेवर बसू नका की बा 15 दिवस अजून या ठिकाणी वाढणार आहे, ह्या आशेवर तुम्ही बिलकुल या ठिकाणी बसू नका, कारण की चुकीचं आहे। हे जे विद्यार्थी मित्रांनो अंदरची गोष्ट कोणीही या ठिकाणी सांगू शकत नाही, लक्षात ठेवा, वाढणार आहे की नाही वाढणार आहे। पण एक मी तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी सांगून देतो, जसं मागच्या भरतीमध्ये जे या ठिकाणी 15 दिवस वाढवले ते फॉर्म भरण्यासाठी, ते कोण वाढवले ते त्यावेळेस साईड जाम होती, एकदम साईडला स्लो होती, साईडवर जे विद्यार्थी लोड त्या ठिकाणी साईडवर आला होता, ह्या कारणाने भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले नव्हते। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो तारीख जे मुलांना त्या ठिकाणी सरकारने वाढवून दिली होती 15 दिवसाची। पण आता या वर्षीची जर आपण कंडिशन पाहिली, या वर्षी कंडिशन अशी आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म मस्त चांगल्या पद्धतीने साईड चालू आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जात आहे, काहीही प्रॉब्लेम या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येत नाही आहे। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरल्या जात आहे, साईड प्रॉब्लेमचा या ठिकाणी काहीही या ठिकाणी इश्यू नाही आहे। त्यामुळे तारीख या ठिकाणी वाढणार नाही, ह्या माझा एक या ठिकाणी अंदाज आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 30 नोव्हेंबर पर्यंत भरून टाका, कारण की 2 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे, ह्या 2 दिवसाच्या अंदर भरून टाका। 29 नोव्हेंबरला या ठिकाणी भरून टाका किंवा आज भरून टाका, कारण की साईड या ठिकाणी शेवटल्या दिवशी 1-2 दिवसा अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जास्त या ठिकाणी स्लो होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आज भरून टाका, मोकळं होऊन जा, ठीक आहे। आज किंवा उद्या सुद्धा भरू शकता, मी तर म्हणतो आजच तुम्ही या ठिकाणी भरून घ्या। तर आता भरपूर विद्यार्थ्यांमध्ये एक आणखीन एक हे आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर ग्राउंड कधी चालू होणार आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे सगळ्यात पहिले जे ग्राउंड होणार आहे हे पोलीस शिपाईचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारागृहाच्या ग्राउंडसाठी टाइम या ठिकाणी भेटत असते, ठीक आहे। आणि ग्राउंड जे लवकर या ठिकाणी होणार आहे, मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं फॉर्म भरून घेतले होते, फॉर्म भरल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लगेच 15-20 दिवसानं या ठिकाणी ग्राउंड चालू झालं होतं। आणि मागच्या वर्षी जरी आपण पाहिलं, मागच्या वर्षी सुद्धा त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा जर आपण पाहिलं, फॉर्म भरणे झाल्यानंतर लगेच 1-2 महिन्यानंतर जे ग्राउंड या ठिकाणी चालू झालं होतं, म्हणजे ग्राउंड एकदम फास्टमध्ये या ठिकाणी सुरू होतं, एक लक्षात ठेवा। आताच्या कंडिशनला जर पाहिलं तर भरपूर काही ठिकाणी ज्या भरपूर जिल्ह्यामध्ये ग्राउंड बनणं त्या ठिकाणी चालू आहे, भरपूर त्यांची त्या ठिकाणी तयारी झालेली आहे, एक लक्षात ठेवा, पूर्ण बंदोबस्त त्यांचा झालेला आहे। तर ग्राउंड जे आहे पोलीस भरतीचं हे जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुका झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका, जिल्हा परिषद
परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी निवडणुका होणार आहे। आणि निवडणुका झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे। जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही धरून चला, तुम्हाला एक अंदाज देऊन आलो, फेब्रुवारी महिन्यापासून जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे पोलीस भरतीचं। आणि ग्राउंड कोणत्या ठिकाणी लवकर होणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, ज्या ठिकाणी 1000 अर्ज आले, 2000 अर्ज आले, 3000 अर्ज आले, 5000 अर्ज आले, तिथला ग्राउंड सर्वात अगोदर होणार आहे। ठीक आहे, एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं जळगावले तर समजा आता 5000 त्या ठिकाणी फॉर्म आले आहे। ठीक आहे, आणि मुंबईमध्ये तर पाहिलं एक उदाहरण देऊन आलं, 2 लाख फॉर्म त्या ठिकाणी मुंबईला आलेले आहे। तर सर्वात अगोदर जळगावचं ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, कारण की ज्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज आले तिथला ग्राउंड पहिले त्या ठिकाणी होते, कारण की जागा म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जास्त तकलीफ त्या ठिकाणी होत नाही, लवकर ते ग्राउंड या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथला ग्राउंड लवकर होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि तुम्ही जर पहिल्या दिवशी फॉर्म भरला असेल तर पहिल्या दिवशीच तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता भरपूर विद्यार्थ्यांना आता एक या ठिकाणी मला कमेंट होते विद्यार्थ्यांची की सर आम्ही SRPFचा फॉर्म कुठे भरू। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला उदाहरण देऊन राहिलो, SRPF गट क्रमांक 20 आहे, वरणगाव हे नवीन या ठिकाणी गट क्रमांक उघडलेला आहे। आणि या ठिकाणी जागा जास्त आहे, सर्व कॅटेगरीचे SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरीचे असाल इथं तुम्ही भरू शकता, किंवा यापेक्षा ज्या ठिकाणी याच्यापेक्षा थोड्याफार कमी ज्या ठिकाणी जागा आहे तिथं तुम्ही या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे, तर ते तुमच्यावर डिपेंड करते। आता मी तुम्हाला एक सांगून राहिलो, कुठं भरता तुम्ही जे पण विद्यार्थी नवीन आहे तर 40,000च्या वरचा फॉर्म त्या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे। आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो ना, आता तुम्ही म्हणसाल की ज्या ठिकाणी कमी जागा आहे तिथं भरतो मग आम्ही, तर आता नागपूर SRPF गट क्रमांक 4 नागपूर, खूप कमी जागा त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा कॅटेगरी वाईज। ठीक आहे, आणि कोणकोणत्या कॅटेगरीचे आहे सुद्धा नाही त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 10,000च्या वरत त्या ठिकाणी आजच्या तारखेला तुम्ही धरून चालला तिथं 9 ते 10,000 प्लस अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे। म्हणजे सांगायचं एवढं कॉम्पिटिशन तिथं आहे, कॉम्पिटिशन इथं आहे, दोन्ही ठिकाणी कॉम्पिटिशन आहे। फरक एवढा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडाफार वेळ भेटणार आहे, कारण तिथलं ग्राउंड थोडं लेट त्या ठिकाणी होणार आहे वरणगावचं, त्यामुळे तेवढा ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे। नागपूरमध्ये भरलं, नागपूरचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे। आणि तुमचं जर जशी पाहिजे तशी प्रॅक्टिस नसेल तर तुमचं ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी कमी बसणार आहे, कमी बसलं तर आपलं पेपरसाठी आपण बसणार नाही आहे। तर ह्या काही या ठिकाणी फरक आहे। आता कारागृहाचा तुमच्या हिशोबाने म्हणा, कारण की 4 ठिकाणी जागा आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, त्याचबरोबर नागपूर आहे, ह्या 4 ठिकाणी तुम्हाला जे जवळ पडते किंवा ज्या ठिकाणी चांगल्या कॅटेगरीच्या जागा आहे तिथं भरा। आणि आता पोलीस शिपाईचा कुठं भरायचा, तर पोलीस शिपाईचा CP मुंबईला तुम्ही भरा। असे भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट असते की सर कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फॉर्म भरू आम्ही शिपाईचं, तर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईला फॉर्म भरा। याचे फायदे काय ते तुम्हाला सांगून देतो। आणि ज्या ठिकाणी तुम्ही म्हणसाल की आता एक उदाहरण देऊन आलं, जसं जळगाव आहे, जळगावला कमी अर्ज त्या ठिकाणी आहे, आणि त्याचबरोबर मुंबई आहे, मुंबईला जास्त अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे, जळगावला 5,000 अर्ज त्या ठिकाणी आले। जळगावचं ग्राउंड लवकरच होणार आहे, स्टार्टिंगलाच। ठीक आहे, 4-5 दिवसामध्ये तिथलं ग्राउंड त्या ठिकाणी उरकणार आहे। आणि CP मुंबईचं जे ग्राउंड आहे, CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्व पहिले ग्राउंड होते ते, म्हणजे जेवढे पण लहान जिल्हे तिथलं ग्राउंड पहिले होऊ देते। तिथलं ग्राउंड झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सर्व इकडलं ग्राउंड झालं, सर्व जिल्ह्याचं ग्राउंड झाल्यानंतर जे CP मुंबईचं ग्राउंड त्या ठिकाणी चालू होते। CP मुंबईच्या ग्राउंडसाठी टाइम भेटते, एक लक्षात ठेवा। आणि CP मुंबईचा ग्राउंडचा जो कडाबा हा कमी लागतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज जर असाल 34, 36, 38 पर्यंत आपले मार्क असले तर आपलं त्या ठिकाणी फिजिकलमध्ये आपला तेवढा कडाप बसून जातो। ठीक आहे, तर एवढा काही कडाप त्या ठिकाणी लागतो। आणि त्याचबरोबर मेन मुंबई पोलीस भरतीसाठी आपल्याला ग्राउंडसाठी टाइम तर भेटतेच, आणि त्याचबरोबर मेन पेपरसाठी जर आपण पाहिलं, पेपरचा पॅटर्न त्या ठिकाणी वेगळा राहते। जीकेचे जास्त प्रश्न कधी विचारले जाते, एक वेळा तर त्या ठिकाणी 60 प्रश्न जीकेचेच विचारले होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ते त्यांच्यावर डिपेंड करते। आणि मागच्या वर्षी जर पाहिलं तर जवळपास 39च्या आसपास त्या ठिकाणी जीकेचे प्रश्न विचारले गेले होते, विचार करा तुम्ही या ठिकाणी। ठीक आहे, आणि गणिताचे कमी प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले होते, जवळपास 15 की 10 प्रश्न त्या ठिकाणी गणिताचे विचारले गेले होते। ठीक आहे, तर त्या ठिकाणी गणिताचे प्रश्न कमी येते मुंबईला, ह्या एक या ठिकाणी प्लस पॉईंट आहे। आणि त्याचबरोबर जीकेचे जास्त येते। ठीक आहे, आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये भरला तर त्या ठिकाणी सिलेबस वाईज पेपर येते, जसं सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान करंट अफेअर, मराठी व्याकरण 25, त्याचबरोबर गणिताचे 25, बुद्धिमत्ता चाचणीचे 25। ठीक आहे, अशा प्रकारे 100 मार्काचा पॅटर्न उतरतो। पण मुंबईचा जो पॅटर्न आहे थोडा वेगळा विचारतो, म्हणजे जीके जे जास्त विचारले जातात त्या ठिकाणी आणि गणिताचे कमी विचारले जाते। हा काही फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, आणि ग्राउंडसाठी चांगला टाइम आपल्याला भेटणार आहे, ग्राउंड तिथलं चांगलं राहते, सिंथेटिकचं ग्राउंड त्या ठिकाणी राहते। ठीक आहे, तर अशी प्रक्रिया CP मुंबईला फॉर्म भरा, तर जास्त दिवस राहिले नाही आहे, तर 2 दिवस राहिले CP मुंबईला फॉर्म भरा, कारण की तिथं बेस्ट आहे। ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय